तर राज्यामध्ये उष्णतेचा कडाका वाढत असतानाच आता अवकाळी पावसाचं संकट उभं टाकले. 30 मार्चनंतर पुढील 2 दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिकं आणि आंबा सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन केलंय. पावसाचा जर विचार कराल तर पाऊस हा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आजच्यासाठी वादळी पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे येणारे उद्या आणि परवा पावसाची शक्यता महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी नाही आहे. परंतु 30 तारखेनंतर 30, 31 आणि 1 ह्या तारखांमध्ये मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाबरोबरच गारपीट होण्याची शक्यता आहे.